सर्वांना माझा नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मराठी गोष्टीचं नाव आहे 12 महिने, भाग 3. निसर्गाची जादू आणि जांभळ्या फुलांची चमत्कार. आज आपण पाहणार आहोत. मागच्या भागात आपण पाहिले की संकटात सापडलेल्या निष्पाप मारुष्काला वाचवण्यासाठी 12 महिने एकत्र आले आहे. जानेवारी महिन्याने निसर्गाचे चक्र फिरवण्यास सुरुवात केली असून आपली जादू ही काठी फेब्रुवारी महिन्याच्या हातात सोपवली आहे. आता पाहूया जंगलात कोणत्या नवीन चमत्कार घडतो. फेब्रुवारी महिन्याने ती जादू ही काठी हातात घेतली आणि शेकोटीचा वर हवेत फिरवली. त्याने काठी जमिनीवर आदळताच अचानक हवेतील गारठा आणखी वाढल्या. जंगलात बर्फाचे वादळ पूर्वीपेक्षा वेगाने वाहू लागले. पण हा थरार जास्त वेळ टिकला नाही. फेब्रुवारी महिना हसला आणि त्याने ती काठी आपल्या शेजारी बसलेल्या तरुण मार्च महिन्याकडे दिली. फेब्रुवारी महिना उत्साहाने, "घे मार्च बंधू, आता तुझी वेळ आली आहे. आज निसर्गाला आणि ह्या मुलीला वसंत ऋतूची सुंदर भेट दे." मार्च महिन्याने अत्यंत आनंदाने ती काठी हातात घेतली. त्याने काठी शेकोटीच्या वर धरली आणि एक मोठा चमत्कार झाला. शेकोटीच्या ज्वाला एकदम आकाशात उंच गेल्या. क्षणात संपूर्ण जंगलातील बर्फ वितळू लागला. हिवाळ्याचा भयंकर पांढरा रंग नाहीसा होऊन झाडांना हिरवीगार पालवी फुटू लागली. बर्फाच्या खाली गाडलेले गवत डोके वर काढू लागले. जमिनीवर छोट्या छोट्या कळ्या उमलू लागल्या. काही सेकंदात खडक्याच्या हिवाळ्याने रूपांतर एक सुंदर प्रसन्न वसंत ऋतूत स्प्रिंग सीझन झाले. पक्षी आनंदाने किलबिलाट करू लागले. मारुष्का आजूबाजूला पाहून आश्चर्याने तोंडात बोट घालते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आश्चर्य खूप मोठे असते. मारुष्का आनंदाने आणि डोळे मोठे करून स्वतःचीच, "हे देवा, हे मी काय पाहत आहे? हा तर खरोखरच चमत्कार आहे." एका मिनिटापूर्वी इथे जीव घेणारी थंडी होती आणि आता तर चारी बाजूला सुंदर हिरवळ आहे. वसंत ऋतू आला आहे. मार्च महिना मारुष्काकडे पाहून प्रेमाने हसतो आणि तिला एका दिशेने बोट दाखवतो. मार्च महिना गोड आवाजात, "मारुष्का बाळा, इकडे बघ. तू जा फुलांसाठी तुझा जीव धोक्यात घालून आली आहेस. ती फुलं तिकडे आहेत. झाडांच्या आडोशाला बघ. तिथे तुला हवी असलेली व्हायलेटची जांभळी फुले मिळतील. पण लक्षात ठेव, तुझ्याकडे फार कमी वेळ आहे. निसर्गाचा नियम बदलून मी तुला हा वेळ दिला आहे. त्यामुळे लवकर कर." मार्च महिन्याने बोट दाखवलेल्या दिशेने मारुष्काने पाहिले. तिथले दृश्य पाहून तिचे डोळे सुखावले. एका मोठ्या झाडाच्या मुळाशी हिरव्यागार पानांची मध्ये शेकडो हजारो सुगंधी जांभळी व्हायलेट फुले उमललेली होती. संपूर्ण जंगल त्याच्या सुवास ब्लॉकने दरवळून गेले होते. मारुष्का धावतच तिथे गेली. "किती सुंदर आणि सुगंधी आहे ही फुले. थँक यू मार्च आजोबा. थँक यू 12 महिने.
तुम्ही आज माझे प्राण वाचवले आहे. माझी सावत्र आई आता माझ्यावर रागवणार नाही. मारुष्काने घाईघाईने भरपूर फुले गोळा केली आणि तिची टोपली भरून घेतली. तिने जास्त वेळ न घालवता पुन्हा त्या 12 महिन्याच्या दिशेने धाव घेतली. मारुष्का 12 महिन्यासमोर उभी राहून त्यांना वाकून नमस्कार करते. मारुष्का भावूक होऊन डोळ्यात आनंदाश्रू आणून, थोर पुरुषांनो, तुमचा हा उपकाराची परतफेड मी कधीच करू शकणार नाही. तुम्ही एका गरीब आणि असहाय्य मुलीला नवीन जीवन दिले आहे. तुमचे खूप खूप आभार. जानेवारी महिना पुन्हा आपली काठी हातात घेत शांतपणे असतो. बाळा, तू खूप चांगली आहेस. चांगल्या लोकांसोबत नेहमी चांगलेच घडते. आता तू उशीर न करता सरळ तुझ्या घरी जा, पण सावध राहा आणि पुन्हा कधीच अशा संकटात स्वतःचा जीव टाकू नकोस. सुखी राहा. मारुष्काने त्या सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार केला आणि ती आनंदाने आपल्या घरच्या दिशेने पळू लागली. ती जातच जानेवारी महिन्याने पुन्हा काठी जमिनीवर मारली. एका झटक्यात ती हिरवळ गायब झाली. पक्ष्यांचा किलबिलाट थांबला आणि जंगलात पुन्हा कडाक्याची थंडी आणि बर्फाचे साम्राज्य पसरले. जणू काही तिथे काही घडलेच नव्हते. पण आता प्रश्न हा होता की जेव्हा मारुष्का ही अशक्य वाटणारी फुले घेऊन घरी पोहोचेल, तेव्हा तिच्या दुष्ट सावत्र आईची आणि बहिणीची प्रतिक्रिया काय असेल? त्या मारुष्काचे स्वागत करतील की तिच्यासाठी आणखी एखादे नवीन संकट उभे करतील? तुम्हाला हा तिसरा भाग कसा वाटला? आपण आता भाग 4, ज्यामध्ये मारुष्का घरी पोचते आणि हेलेनाची नवीन मागणी सुरू होते, तयार करायचं का? नक्की कमेंट करा. चला तर आपण पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत माझ्यासोबत राहा. धन्यवाद.